नमस्कार मित्रांनो. कथासंग्रहाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हे सुभेदार तानाजी मालुसरेंचं वाक्य गेली 350 वर्ष संपूर्ण जगभरामध्ये गाजतंय. शिवरायांच्या एका शब्दासाठी आणि स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. रायबाच्या लग्नाची लगबग चालू असताना तानाजी मोहिमेवर गेले. यामुळे त्यांना रायबाचं लग्न याची देही याची डोळा पाहता आलं नाही. पण रायबा मालुसरेचं पुढं काय झालं हा प्रश्न अनेक इतिहासप्रेमींच्या मनामध्ये सारखा उभा राहतो. 9 वर्षीय रायबाचं लग्न हा इतिहासातील एक महत्त्वाचा भाग होता. रायबाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडून गेलेले तानाजी हे एक आदर्श योद्धा होतेच, पण ते एक आदर्श बाप देखील होते. याचं कारण म्हणजे त्यांनी लहानग्या रायबाला दिलेली शिकवण. अजाणत्या वयात भेटलेली शिकवण रायबाने आयुष्यभर जपली. तानाजींच्या पश्चात शिवरायांनी रायबाचं लग्न लावून दिलं. इथपर्यंतचा इतिहास सर्वांना तोंडपाठ आहे. पण याच्या पुढं काय झालं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. रायबाचं लग्न छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिलं, पण लग्न झाल्यानंतर सुद्धा महाराजांचं त्यांच्याकडे तेवढंच लक्ष होतं. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तानाजींच्या पत्नी सावित्रीबाईंनी रायबाचं शिक्षण पूर्ण केलं. वेळोवेळी रायबा राजगडावरती जात होते. रायबा मोठे होत होते. वडिलांप्रमाणे युद्धनीतीतही ते पारंगत होते. महाराजांच्या विश्वासातील मातब्बर मावळ्यांनी रायबांना शस्त्राचे उत्तम प्रशिक्षण दिले होते. तरुण वयातील रायबाला पाहताना महाराजांना तानाजीचाच भास व्हायचा. स्वभावाने धाडसे आणि शूर असणाऱ्या रायबाचे कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांना पायदळाच्या तुकडीचे सरनोबत बनवले. या काळात अशी जबाबदारी पेलणारे रायबा हे सगळ्यात लहान सेनापती होते. ही जबाबदारी कुशलतेने पेलणाऱ्या रायबाला त्यांच्या भविष्यासाठी महाराजांनी आणखी काही योजना आखल्या होत्या. रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मग पराक्रमी आणि विश्वासू सेनापतींना सोबत घेऊन महाराज दक्षिण मोहिमेवर निघाले. अर्थातच यात रायबाचाही समावेश होता. स्वराज्याची दक्षिण बाजू अधिक सुरक्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू झाले. मोहीम आटपून येताना दक्षिणेतील सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहिल्यानंतर तेथील मावळ्यांचा मुक्काम हलवला तर केवळ स्वराज्यातील नव्हे तर स्वराज्याबाहेरील शत्रूंना रोखणे शक्य होईल. या दृष्टीने महाराजांनी एका गडाची निवड केली. कोल्हापूर जवळील समृद्ध तालुका अशी ओळख असलेली चंदीगडमध्ये दिमाखात उभा राहिलेला एक किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला. चारही दिशांनी गर्द झाडीत लपलेल्या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी निसर्गाचे वरदान लाभले होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असणारा हा किल्ला स्वराज्यातील इतर किल्ल्यांपासून दूर होता. 1674 साली या किल्ल्याची डागडुगी करून संपूर्ण झाल्यानंतर या किल्ल्याचे पारगड असे नाव महाराजांनी दिले. मात्र या किल्ल्याचे नेतृत्व नक्की कोणाला देणार या प्रश्नावर महाराजांनी नाव उच्चारले रायबा मालुसरेचे. तरुण वयात रायबांवर आणखी एक मोठी जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकली. ज्या दिवशी पारगडाची किल्लेदारी रायबांकडे सोपवली त्यावेळी महाराजांनी रायबाला आज्ञा केली की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र, सूर्य आणि तारे आहेत तोपर्यंत पारगडाचे रक्षण करा. हा किल्ला अभेद्य ठेवा, त्याची सेवा करा. महाराजांचे हे शब्द रायबासाठी गुरुमंत्र होते. त्यावेळेपासून उंबरठवरून रायबाचा संपूर्ण परिवार पारगडावरती स्थलांतरित झाला. त्यांच्याबरोबर तानाजींचे काही निष्ठावंत मावळे आपल्या कुटुंबासोबत पारगडावरती आले. मोहिमावर निघालेले महाराज कित्येक वेळा पारगडावरती विश्रामाला थांबायचे. महाराजांच्या मृत्यूनंतरही रायबा 1-2 नव्हे तर तब्बल 60 वर्ष पारगडावरती राहून स्वराज्य रक्षणासाठी दक्ष होते. इथेच रायबांनी अखेरचा श्वास देखील घेतला. परंतु त्याआधीच रायबांनी पारगडाचे व्यवस्थापन आपल्या मुलांकडे सोपवले होते. रायबांनंतर मुंबाजी, यसाजी, आप्पाजी अशा मालुसरेंच्या वंशजांनी पारगडाचे व्यवस्थापन सांभाळले. आज छत्रपतींच्या मृत्यूनंतर जवळपास 350 वर्षांनंतरही तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनी महाराजांची आज्ञा पाळलेली आहे. आजही पारगडावरती तानाजी मालुसरे यांचे 11वे वंशज बाळकृष्ण मालुसरे तसेच शेलार मामांचे वंशज कोंडिबा शेलार गडावरती राहतात. गडावरील झेंडे लावण्याचे काम करणाऱ्यांचे वंशज बळवंत झेंडे, खंडोजी झेंडे, घोडदळ प्रमुख यांचे वंशज विनायक नांगरे, गडकर यांचे वंशज शांताराम शिंदे, त्याचबरोबर तोफखाना प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज कानोबा माळवे हे आजही पारगडावरतीच राहिले आहेत. तोफखाना प्रमुख विठोजी माळवे हे एका युद्धामध्ये धारातीर्थी पडले होते. त्यांची समाधी आजही पारगडावरती आपल्याला बघायला मिळते. रायबा मालुसरे यांच्या कारकिर्दीमध्ये
अनेक आक्रमणे पारगडावरती झाली, मात्र पारगड शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. असा हा शूरवीर आणि इतिहासाच्या पानावरती लग्नापुरताच उमटलेला सुभेदारांचा रायबा. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती ऐकायला आणि बघायला आवडेल. धन्यवाद.